ANS न्यूज. जोरात असा विरोध या ठिकाणी केला होता मोहरम कमिटीच्या वतीने आणि आज या ठिकाणी आमच्या शाखेचे शाखा प्रमुख उमेश करकेराजी यांच्या अध्यक्षतेखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आलेल्या सर्व त्या गोष्टीचा बाबा आज त्या ग्रुपमध्ये रहिवासी जे बिचारे गेले त्याला दादागिरी चालू आहे. त्याच्यावर दबाव आणतात की तुम्ही जर वर्षामध्ये जर गेला तर तुमचे आम्ही भाडे बंद करू. जे काय त्यांना जे काय बोलायचं ते लोक बोलताना सुरुवातीमध्ये तुम्ही जाऊ नका. पण एवढं लक्षात ठेवा गाठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे. आम्ही तुम्हाला सोडणार नाहीये. साहेबांनी आम्हाला नोटीस दिला की सांगितलं की विनंती केली की तुम्ही जाऊ नका. साहेबांनी सुद्धा विनंती करतो की आता 2 मिनिट आमच्याशी बोला कारण की त्याला सुद्धा तुम्ही नोटीस द्या. आमची विनंती आहे त्याला नोटीस द्या त्याला इथे बोलवा. म्हणजे नगरसेवक आहे त्याच्याकडून आता आम्हाला लिहून घ्यायचं कारण की आता आम्हाला आश्वासन होतो आम्हाला लिहून पाहिजे. सर्वात कसं म्हणजे काय घर तोडले आमचं घर पाडून दे हा विकास नको. खरं सांगतो सगळ्यांना सांगतो मनापासून सांगतो कोणावर विश्वास करू नका. घरी खाली ते बघा आमची चूक झाली. आम्ही बोललो आम्ही मान्य करायला मोठ्या मनाने तयार आहोत. आमची चूक झाली माझी चूक झाली. तुम्ही विश्वास केला फक्त एवढाच यासाठी विश्वास केला की माझा ह्या अहमदनगरमध्ये जन्म झालेला आहे. माझे माझे वडील वारले. माझी आई आहे. माझ्या आईला सुद्धा चालता येत नाही. आता स्वतःचं घर तयार होणार बिल्डिंगमध्ये आमचे लोक जाते. आमच्या लोकांनी सांगितलं तर उमेश तू तरी लक्ष दे. म्हणून मी ह्या गोष्टीमध्ये विश्वास करता डायरेक्टली बाबा त्या बिल्डरला चावी देऊन माझं घर तोडलं कारण की मला विश्वास होता माझा बिल्डर करणार. पण आज विश्वास त्या बिल्डरनी घात केलेला आहे. पण मी तुम्हाला सांगतो त्या बिल्डरला मी सोडणार नाही. या अहमदनगरच्या कुठल्या रहिवाशांना यानंतर मी सोडणार नाही हे माझं वचन आहे. जेव्हापर्यंत बिल्डिंगमध्ये माझा एकही रहिवाशी जात नाही तेव्हापर्यंत त्या बिल्डरला मी तर सोडणार नाही. माझ्यावर सोडणार नाही. एवढंच मी वचन देतो तुम्हाला. जय हिंद जय महाराष्ट्र. विनंती करतो की काही सुद्धा आम्हाला शिवसैनिक शिवसैनिकांचा धन्यवाद देतो की आज अहमदनगरच्या हितासाठी अहमदनगरवर जे अन्याय होतोय त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष संपूर्ण रस्त्यावरती उतरलेला आहे. मी सर्वांचं अभिनंदन करतो की एवढ्या कमी वेळात एवढे मोठ्या संख्येने माझ्या महिला माझ्या शिवसैनिक आले त्याबद्दल त्याचा आभार मानतो. आज शाखा प्रमुख म्हणून मला स्वतःला लाज वाटायला लागली की मी शाखा प्रमुख आहे आणि मी कसं काय रूम खाली केलं. बोलतात ना आपण मराठी माणसं आहोत. आपण एक विश्वासाने रूम खाली करतो. आपल्या नेत्यांवर आपल्या सोसायटीवर आपल्या रहिवाशांवर जे काही पुढाकार घेतात. इथे शाखा प्रमुख कधीच इथे अहमदनगरमध्ये राहिलो नाही. सर्वांना माझ्या रहिवाशांना माहिती आहे. मी अहमदनगरमध्ये कधीही राजकारण केलं नाही. पण शाखा प्रमुखच्या हिशोबाने जर केला असता काय केलं असता तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्याची पावर काय माझे लीडर माझ्या सोसायटीचे सर्व त्यांनी सांगितल्यानंतर मी एकही सगळ्यांकडे विचार नाही केला. मी पाठपुरावा करत होतो. तिने ॲल्वाय आणला. मी ॲग्रीमेंट दिलं. माझे मित्र जे आता इकडचे जे राहिलेत त्यांचा थोडासा विषय होता की त्यामध्ये आम्हाला मुद्दे पाहिजे. 2-4 मुद्दे होते आणि 3 वर्षाचा भाडा. मी तर विचार करता मी स्वतःचा रूम तोडला. मला आज खरं दुःख आहे मी कसं चुकलो. पण शेवटी बोललो ना म्हणून पहिला सांगितलं की आपण शेवटी माणसं आहोत. आपण विश्वासात राहतो. मी विनंती करेन की बाबा कधीही विश्वास न ठेवता त्याला ॲग्रीमेंट चेक करा. आज हे मोर्चा काढायचं कारण फक्त एवढं तुम्हाला सांगतो. मी सतत 3 वर्ष तरी आता 3 वर्षापासून आमचा रूम तोडले. सतत बोलत होता की मी काही SIT मध्ये पैसे भरणार आहे. मी 270 लाखाचे पैसे भरणार आहे. त्याच्यासाठी आम्ही थांबलो. मी 1 वर्षाचा मला चेक दिला. इशारा दिला होता मीडियाच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून दिला होता
माझ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी तेव्हा होते, साहेबांनी बोलवलं की तुम्ही उपोषण वगैरे करू नका, मी त्या लिडरला बोलवतो. सोसायटी आणि आम्ही एकत्र उपोषणाला बसणार होतो. लिडर आला, तो बसला, आमची सोसायटीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये त्यांनी वचन दिला होता, सर्व सोसायटीचे मेंबर होते, रहिवासी होते, त्यांनी वचन दिला होता की बाबा मे आहे, आता काय परवानगी भेटत नाही, डेमोलिशन वगैरे काय होत नाही, सप्टेंबरमध्ये ते संपूर्ण पैसे 270 लोकांचे पैसे एसआरमध्ये भरणार आहे आणि आपला प्रोजेक्ट सुरू होणार. तरी आपण विश्वास ठेवला, तरी मी तिथे मुद्दा मांडला की जर तू 270 लोकांचे पैसे भरत नसेल तर आम्हाला किमान 1 वर्षाचा तरी भाड्याचं डायरेक्ट देऊन जाते, आम्हाला टेन्शन नाही, 1 वर्षामध्ये तुझ्याकडे येणार नाही, मागणार नाही, मग आरामशी भर. आणि तो दुसरा मुद्दा असा होता भाई माझा की बाबा हे सुद्धा तुला जमत नसेल तरी काय करून मला यासाठी नको, तुला काही वेगळे चेंज करणार नाही. त्या दिवशी तुझ्याकडे पैसे येतील, फॉर्म घेऊन गेला तेव्हा आम्ही तुला परत संधी देऊ. डिसेंबर आले, पैसे जर दूर झाला, आज 6-5 महिने झाले, जुलैपासून तो भाडे त्यांनी बंद केलं. भाडे तुम्हाला सांगतो 5 महिने झाले त्यांनी भाडे बंद केले. आता आपण मोर्चाचा नियोजन केलं म्हणून त्यांनी परवाच भाडे दिले. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये आपण तिचे मागे तुमच्या लिडरशिपमध्ये आपण एक बैठक घेतला की तेव्हाच सुद्धा आपण इशारा दिला होता, तेव्हा तुम्ही 1 महिन्याचे भाडे दिले. असे तो 1 महिन्याचे भाडे आता 3-4 लोकांचे म्हणजे तोंड बघून देतोय ते मला माहीत नाही. मी तर भाई घ्यायचा असता एक शाखा करून मला किती वेळ लागला असता, किती वर्षभरचा भाडा घेतला असता. पण मी मला बघून जे लोक स्वतःचा रोम तुडला म्हणून मी एकही भाडा त्याच्याकडून जबरदस्तीने घेतला नाही. तर मी वर्षभरचा माझा सर्व अहमदनगर रहिवासी पार्ट 1 पार्ट B खरं म्हणजे या विकासाला सुरुवात कधी झाली, क्या वजह है, क्या कारण आप भी यहाँ पर आए? अमरनगरचा विकास लोकांना हवा आहे, त्यासाठी त्यांनी सर्वांनी त्या टायमाला मान्यता दिलेली आहे. पण आज गेली 17-18 वर्षे एक विकासक मग दुसरा येतोय, दुसऱ्याकडून आता हे जे आज ही परिस्थिती जी उद्भवली आहे की काही 60 लोक भाडे घेऊन गेलेली आहेत, बाकी ज्यांची भाडी भरलेलीच नाही आहेत. आज 4-2.5 वर्षानंतर 4-6 महिन्यात भाडे थकलेली होय आणि कुठेतरी त्यामुळे लोकांच्या सहनशक्तीला सुद्धा अंत असतो आणि त्यामुळे लोक आज या लढाईसाठी उतरले आहेत. शाखा प्रमुख उमेश करकेरा यांच्या नेतृत्वात म्हणण्यापेक्षा ते स्वतः इथे प्रकल्प बाधित आहे, इसारेचा एक भाग म्हणून आज ते सुद्धा आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये अहमदनगर रहिवाशांना न्याय मिळावा त्या दृष्टीने आम्ही इथे आलो. आमच्या मागण्या सुद्धा माफकच आहेत की विकासकाने पूर्णपणे 2 वर्षाचं तिथे भाडं भरावं. खाली गेलेत लोकांनी, आज 2.5 वर्ष झाले, कामकाजाला सुरुवात नाहीये. 1 वर्षाचा प्रोस्पेक्ट द्यावं आणि जी अग्रीमेंट जुन्या अग्रीमेंटवर कंटिन्युटी चालू आहे त्यापेक्षा त्याच्याबरोबर एक व्यवस्थित नवीन अग्रीमेंट बनवून आजच्या रूल रेग्युलेशन प्रमाणे त्यांनी जो निर्णय घ्यावा. विकासकाला विरोध नाहीये, प्रकल्पाला विरोध नाहीये, पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या कराव्यात काय की हे जे घर आहे, हे घरकुल आहे, ही यांच्या आयुष्याची पोटुंबी आहे. हे आई वडिलांचं आमच्या स्वप्न आहे. आला मुंबईत, त्यांनी घर बांधलं, एक झोपडं बांधलं, आज त्याच्या इमारतीत एक अद्यावत चांगल्या घरात रूपांतर होतंय. आणि मुंबई सोडली तर इतर ठिकाणी एसआरए प्रकल्प नाही आहेत. मोफत घर ही संकल्पना विकासकाकडून द्यायची आमच्या मुंबईतच आहे. खाण्यापिण्यात आता सुरुवात झाली, म्हणजे ते मोफत घर, आमचं हक्काचं घर जे मोफत मिळतं आम्हाला, ते चांगलं सुंदर मिळावं, व्यवस्थित मिळावं, वेळेवर मिळावं, सुसज्ज बांधकामाने मजबूत असं मिळावं, ही लोकांची अपेक्षा आहे आणि ती असायलाच हवी. तर त्या दृष्टीने आमची ही लढाई आहे. त्यांनी उद्या सुद्धा विकासकांनी या कमिटीची चर्चा करावी. ही जी लोक आहेत, जुनी कमिटी आहे, जिथे कमिटी आहे त्या कमिटीला बोलवावं आणि एक चांगलासा निर्णय घेऊन कामकाजाला सुरुवात करावी. पण त्यामध्ये आता एक कोणतरी विश्वासू माणसाची गरज आहे की त्याने बाबा विश्वास द्यावा की लोकांना. कारण काय झालंय की लोकांचा आता स्वतःवरचाच विश्वास उडला. मी दिलंय, मी सही केले, तुला शिवाय घालतायत, मग आता विश्वास कोणावर ठेवायचा.
आणि असा विश्वास उरल्यानंतर लोक पुढच्या प्रोजेक्टला पुढच्या निर्णयाला तयार होतील का? तर त्यामुळे त्यांनी यावं इथे, चांगल्या प्रकारे विश्वास संपादन करावा, सगळ्यात गोष्टी सुस्पष्ट अशा लोकांना दाखवून द्याव्यात आणि त्या करारनाम्याच्या माध्यमातून लोकांसमोर आणून विकासाला चालना द्या. बघा, एक माझं तर म्हणणं असतं, मी पहिला मला सुधरवायचं, मी माझी दिशा योग्य करायची आणि मग पुढे जायचं. आज पुढे जायला मार्गदर्शक म्हणून आमच्याकडे मशाल आहे. तुम्ही ज्या पंथ्या वाचून, हजारो पंथ्या वाचून जे काही दिवे लावून चाललेले आहेत ना, ही लोकांच्या डोळ्यात धूळपेट आहे, कुठेतरी थांबवा. हो, पोलीस अधिकारी कुठे पोलीस असतो, कायद्याचा रक्षक असतो, तो त्याचं काम करतो. त्यांनी कालच उमेशला बोलवलं होतं, मग मला सुद्धा पाचारण करण्यात आलं. मी गेलो त्यांच्याबरोबर, त्यांना म्हटलं आपली लढाई राजकीय लढाई नाही, आम्हाला कोणता स्टंट करायचा नाही. तुम्ही म्हणता आंदोलन आम्ही केलं, आम्ही मोर्चा काढला, मध्ये तिथं अडवतील, आम्हाला पोलीसवाला घेऊन जातील, नंतर कधीतरी नोटीस येतील कोर्टात केस उभी राहिले म्हणून. वैयक्तिक जात जमल्यावर तुमची सुटका केली, आता कोर्टात लढा. पण यातून आमचा प्रश्न सुटणारा नाही. त्याच्यामुळे त्यांना आम्ही म्हटलं की तुमच्या विनंतीला मान देऊन आमचा मोर्चा निघणार नाही. किंवा मला नोटीस दिली, आम्ही त्याला कायद्याने तुम्हाला आम्ही सुद्धा त्या पद्धतीने उत्तर देऊ की आमची लढाई काय आहे. तुम्ही संबंधित अधिकारी वरिष्ठांना बोलवा, विकासकाला बोलवा, अधिकाऱ्यांना बोलवा, तिथली जी 4 समंजस माणसं आहेत त्यांना बोलवून एक मार्ग काढा, एक उडगा काढा त्याच्यात. कारण जर इथे जर ही राजकीय लढाई असती तर आम्ही मोर्चावर ठाम राहिलो. स्टंट करायचं असतं तर आम्ही पूर्णपणे मोर्चा केला असता, मग आम्ही विरोध केला असता, उचला पोलीसवाल्यांनी आम्हाला उचलून नेल्या असत्या, तुमच्या सगळ्या चॅनलने दाखवलं असतं, लोकांमध्ये हमदर्दी आमची सहानुभूती वाढते. आम्हाला ते काम नाही करायचं, आम्हाला लोकांसाठी खरं काम करायचं, योग्य काम. या तुमच्या मार्गदर्शन, तुम्ही लीडर, तुम्ही बाप बना, तुम्ही निर्णय घ्या, पण आम्हाला द्यायचं. एक माझं तर म्हणणं असतं, मी पहिला मला सुधरवायचं, मी माझी दिशा योग्य करायची आणि मग पुढे जायचं. आज पुढे जायला मार्गदर्शक म्हणून आमच्याकडे मशाल आहे. तुम्ही ज्या पंथ्या वाचून, हजारो पंथ्या वाचून जे काही दिवे लावून चाललेले आहेत ना, ही लोकांच्या डोळ्यात धूळपेट आहे, कुठेतरी थांबवा. हो, अभी खाली करके हम लोग भाड़ा अभी 2 साल तो बराबर ठीक थे, 1 साल का तो बराबर दिया, दूसरा साल भी बराबर दिया. अभी ये साल से हमको चेक जरा टाइम पे नहीं मिल रहे. अभी क्या मालूम, वो लोग सोसाइटी वाले मगर खाते सब तो ऐसा कभी भी बुला के देते हैं ऐसा भाड़ा गिरा. अभी क्या मांग करेगा, नहीं तो हमारा घर बांध के दे दो, नहीं तो जो है उनका कुछ नहीं लगा दो, उनका इन सब करो. कुछ क्या है, वो लोग क्या मांग रहे, क्या नहीं मांग रहे, उनको जाके पूछो ऐसा. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आपण धडक मोर्चा सांडूच्या विरोधात घेणार होतो, परंतु कालच मला रात्री सिनियर साहेबांनी बोलून घेतलं आणि नोटीस दिलं होतं की तुम्ही ते मोर्चा काढू नका, कारण की अटी शर्ती रविवारी ते लोकांनी मोर्चाची परवानगी बंद केलेली आहे. परंतु मी ठाम होतो, मी साहेब मी मोर्चा काढणार, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, मी काय हटणार नाहीये. त्यांनी विनंती केली की ठीक आहे तुम्ही मोर्चा काढू नका, किमान तिथे थांबा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. त्यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा त्या बिल्डरला नोटीस काढून आणि 2-4 दिवसात आम्ही तुम्हाला तुमची बैठक लावून विषय ते संपूया. परंतु तुम्हाला सांगतो, एवढा रोष अमरनगरच्या रहिवाशांचा आहे, म्हणून आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपण ह्या मोर्चामध्ये आपण ठाम राहिलो. ठीक आहे, आम्ही मोर्चा त्या घरापर्यंत काढला नाही, परंतु या 2-4 दिवसात सर बिल्डरनी परत उत्तर व्यवस्थित दिलेलं नाही तर मी तुम्हाला सांगतो, शाखेच्या वतीने शिवसेनेच्या वतीने त्याच्या घरात मोर्चा निघणार. जसं त्यांनी आमचं घर तोडलं त्याचा सुद्धा आम्ही घर तोडू. त्यामध्ये आम्ही काही केसेस वगैरे बघणार नाही, शिवसेनेची स्टाईल आहे आणि आम्ही केसेससाठी घाबरत नाही. त्याचं घर तोडू. त्यानंतर सुद्धा SRA मध्ये सुद्धा हा मोठ्या संख्येने तुम्हाला सांगतो, आज कमी वेळामध्ये आम्ही 200-250 लोक आलो. पण जर आम्ही नियोजन केलं तर 2-3 हजार पूर्ण घाटल्यातून शिवसैनिक रस्त्यावरती उतरतील आणि SRA मध्ये सुद्धा आम्ही घुसायला कमी करणार नाही. मी सुद्धा घर तोडलंय, माझा स्वतःचं घर आहे. आम्ही एक विश्वासाने घर तोडलं की बाबा आज बिल्डर उद्या SRA मध्ये लवकरात लवकर पैसे वगैरे भरून तो प्रोजेक्ट करणार. त्यांनी आश्वासन सुद्धा दिला होता. मे मध्ये सुद्धा तुम्हाला माहित आहे की मेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी त्याला सूचना केली होती की आम्ही उपोषणाला बसू. तर त्यांनी बैठक घेतली, त्यांनी
आम्हाला बोलवला, सोसायटीच्या रहिवाशांना आम्हाला सर्वांना बोलून त्यांनी आश्वासन दिलं की सप्टेंबर पर्यंत आम्ही SRA मध्ये पैसे भरू आणि लवकरात लवकर हा प्रोजेक्ट करू. आज डिसेंबर झाला, सप्टेंबर मध्ये पैसे भरला नाही, तो विषय साईड मध्ये झालेला आहे. परंतु जे 5-6 महिन्याचे भाडे सुद्धा त्या रहिवाशींना दिलं नाही. मोर्चा काढणार आहे म्हणून काल त्यांनी परवा भाडे दिले. त्या अगोदर 10-15 दिवस आम्ही परत बैठक घेतली, तेव्हा त्यांनी 2 भाडे दिले. असे तो 1-2 भाडे देतोय. तर तो भाडे देऊ शकत नाही, तो SRA कसं काय करणार? त्या गोष्टीचा आम्हाला खरा एकदम धक्का बसला. म्हणून आता आम्ही हा मोर्चाच्या स्वरूपात आम्ही त्याच्या घरात सुद्धा मोर्चा काढणारच आहे. आज आम्ही फक्त आणि फक्त पोलिसांनी आम्हाला विनंती केली, हा पहिला मोर्चा होता म्हणून आम्ही स्टॉप केला. पण तुम्हाला मी असं वचन देतो की जर त्यांनी आमच्या रहिवाशांना न्याय दिला नाही आणि लवकरात लवकर बिल्डिंग बांधलं नाही तर त्याचा घरात सुद्धा मोर्चा आम्ही काढू. आणि जसं तसं तुम्ही घर आमचं तोडलंय त्याचं सुद्धा आम्ही घरं तोडू, हे तुम्हाला शिवसेनेच्या वतीने मी शब्द देतो.